गुड मॉर्निंग. या वेळेत टाईम सांगितलं तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि इकडे चहा ठेवलेला आहे. म्हणजे आपली मॉर्निंगची सुरुवात होते चहापासून. तर इकडे डिकाशन चहा बनलेला आहे. तर या सगळेजण गरमागरम चहा घ्यायला आणि जी भाजी बनणार त्याची तयारी मी अगोदरच करून ठेवते. जसं मी तुम्हाला प्रत्येक वेळी म्हणत असते, भाज्या आल्यानंतर अगोदर निवडायचं काम होतं. मग त्यानंतर दररोज एक एक भाजी बनत राहते. ती गवारची शेंग मी रात्रीच निवडून ठेवलेली होती आणि शेवग्याच्या शेंगा पण चिरून ठेवलेल्या आहेत. तर ही शेंग मी अगोदर डब्यात भरून ठेवते. आणि आज भाजी बनणार आहे शेवग्याच्या शेंगाची, म्हणजे आमटी बनवणार आहे मी. डाळीत वगैरे टाकून बनवणार नाही. तसं तर या भाजी म्हणजे भरपूर प्रकार आहेत शेवग्याची भाजी बनवण्याचे. जसं आपण डाळी टाकून बनवू शकतो किंवा आमटी पण खूप छान बनते किंवा असंच मसाला टाकून पण भाजी खूप छान बनते ही. इकडं मी खोबरं काढून घेतलेलं आहे. खोबरं मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. असंच बाहेर ठेवलं खराबच होत आहे ते, म्हणून फ्रीजमध्ये ठेवलं. आणि शिर्डीहून आणलेला प्रसाद आहे ते पण मी डब्यात भरून ठेवलेलं आहे, म्हणजे आता दीपक दिनेश आल्यानंतर देण्यासाठी. तसं तर दोघजणी म्हणत होते, मम्मी लाडू आमच्यासाठी पण ठेव. तर फ्रीजमध्ये ठेवलेला आहे, म्हणजे आल्यानंतर खातील ते. पॉकेट ठेवलेले, बाकीचं सगळं मी प्रसाद वाटलेला आहे. इकडं खोबरं काढून घेतलं, शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इकडं शेंगा पण काढून घेतल्या ताटलीमध्ये. खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून थोडंसं भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि खोबरं, आणि मगच याचा मसाला मी तयार करणार आहे. खूप छान आमटी बनते. म्हणजे शेवग्याची ना मला सर्वात जास्त आमटीच आवडते. जसं वरणात टाकून वगैरेही बनवतात, पण आमटी खूप आवडते. तर मसाला बनवण्यासाठी अगोदर शेंगदाणे भाजून घेऊ. तर तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी लोखंडी तव्यावरती. तसं तर सगळ्या वस्तू खूप छान खरपूस भाजल्या जातात, कारण हा तवा ना जास्त वेळ गरम राहतो. शेंगदाणे ठेवलेले आहेत आणि तिकडं पण माझं लक्ष आहे. आणि इकडं संग मी तांदूळ काढून घेत आहे. आज मला ना थोडासा लेट झालेला आहे. आणि एक झालं ना, आज रविवार आहे आणि यांचा आज उपवास असतो आणि मी स्वयंपाकाचीच घाईगडबड करत होती ना. नंतर दीपकचा फोन आला आणि तो म्हणत होता, मम्मी आज रविवार आहे आणि आज पप्पांसाठी पोहे, सुशेला काय बनवलं. तर मी म्हणलं आज रविवार हेच विसरले मी. म्हणजे अगोदर कसं ना, मुलं शाळेत जायचे, कॉलेजला जायचे, त्यामुळे ना आठवण राहायची की आज रविवार आहे, कारण रविवारी सगळेजण घरीच राहायचे. पण आजकालचा रुटीन सेम झालेला आहे. कधी कोणचा वार आहे ते पण समजत नाही. रविवार आहे, सोमवार आहे ते पण समजत नाही, असं होत आहे. सगळे दिवस सारखेच वाटत आहेत. आणि एकतर वातावरण पण बिघडलेलं आहे, त्यामुळे ना निवांत म्हणजे कामं होत आहेत. कारण आता कुठली तरी उन्हाळी कामं करायची तर आभाळ आलेला आहे, त्यामुळे काही वाळणार नाही. आणि ते वानेरण माकडण सगळ्यांचा त्रास पण खूप झालेला आहे मला. आता काय करणार, ना विलाज आहे. कारण मी हरभऱ्याची डाळ उन्हाळा टाकली होती, ती घाई गडबडीने दिनेशच्या पप्पांनी वरून स्टोअर रूममध्येच टाकलेली आहे. परत तुरी पण तशाच भरून तिथंच टाकलेल्या आहेत. मी म्हटलं की आज एक दिवस वानेर आहेत, उद्या तरी उन्हाळा टाकूया, पण ते काहीच झालेलं नाही, तिथंच पडलेलं आहे सगळं. आणि आता तरी मग सगळंच गेलं. ते वानेर माकडं त्यांचा तर त्रास आहेच, पण आता तरी बघा वातावरणच बिघडलं. पाऊस येऊ लागला आहे. तर दररोज पाऊस येत आहे. 2-4 दिवस झाले तर इकडं खूपच भयानक अशी हवा आणि पाऊस हे सगळं चालू आहे. 3-4 दिवस झालं असंच वातावरण आहे. तर असं आता वातावरणाचं आपल्या हातात नसतं. आता फक्त स्वयंपाक करायचं आणि खायचं इतकंच सुरू आहे. आणि त्यामध्ये कुठला वार आहे ते पण मी विसरून जाते. तर असं इकडं मी मसाला तयार केला, म्हणजे शेंगदाणे आणि खोबरं मी भाजून घेतलं, मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतली, लसूण वाटून घेतलेला आहे, म्हणजे लसूण आणखीन वाटलेले फक्त सोललेला आहे. परत तिकडे शेवग्याच्या शेंगा तर मी अगोदर चिरून म्हणजे अर्धवट सोलून चिरून ठेवलेल्या होत्या, डब्यात भरून. कढीपत्ता काढून घेतला. लोखंडी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं. मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण टाकलेला आहे, परतून घेतलं. लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की जे वाटण केलेला मसाला होता ते टाकलेलं आहे. आणि इकडे बघू शकता कसं होत आहे, म्हणजे लाईट नाही ये जा करत आहे. आज वातावरण पण बिघडलं आणि लाईट पण राहत नाही, असं झालेलं आहे. म्हणजे काहीच चालत नाही या लाईटवरती. ये जा सारखंच असं करत आहे लाईट आज दिवसभर. तिकडं मसाला टाकून मी थोडा वेळ फोडणीमध्ये परतून घेतला. नंतर यामध्ये सुके मसाले टाकले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकली, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. आणि हा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. असाच मसाला भाजा गेला तर करपायला लागतो, म्हणून थोडंसं पाणी टाकून मी इकडं मसाला छान भाजून घेतलेला आहे तेल सुटेपर्यंत. आणि चवीपुरतं मीठ पण टाकलेलं आहे. तिकडे बघू शकता 5 ते 10 मिनिट हा मसाला मी भाजून घेतला, थोडंसं पाणी टाकून. म्हणजे भाजीची पूर्ण प्रोसेसिंग ती मसाल्यामध्ये असते. मसाला छान भाजला की भाजी खूप छान टेस्टी बनते. आवडीप्रमाणे यामध्ये आपण खडे मसाले पण टाकू शकता, म्हणजे टेस्ट छान येतो भाजीला, म्हणजे फ्लेवर छान येतो मसाल्यांचा. पण आमच्या इथं कोणालाही आवडत नाही म्हणून मी टाकलेले नाही, सगळे मसाले स्किप केलेले आहेत. फक्त साधी सिंपल भाजी बनते, पण अशा प्रकारे ही भाजी खूप छान टेस्टी बनते. म्हणजे मसाले बघू शकता इकडं खूप छान भाजले तेल सुटेपर्यंत. नंतर यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकल्या, मी परतून
परतून घेतलं आणि खूप सारं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे मला आमटी बनवायची आहे याची. आणि आता झाकून शिजवून घेऊया शेंग शिजेपर्यंत. आता इकडं भाजी बनलेली आहे, भाती बनलेली आहे, मी भाकरी केल्या, पूर्ण स्वयंपाक झाला. पण यांच्यासाठी नाश्ता बनवायचा राहिला आणि पतिदेव आलेले आहेत, तर म्हटलं तोपर्यंत तुम्ही ॲपल खायला घ्या. ॲपल चिरून दिलेलं आहे त्यांना आणि मी सुशाला बनवते, कारण असं थांबणार त्यांना घाई खूप असते. आल्यानंतर कुठल्या तरी कामात त्यांना बिझी ठेवावं लागतं, म्हणून मी काहीतरी आल्यानंतर खायला देत असते. ते खाईपर्यंत मी सुशाला बनवून घेते. तर इकडं कांदा, हिरवी मिरची सगळं मी चिरून घेतलं, कोथिंबीर घेतली, टमॅटो घेतलेले आहेत आणि मी मुरमुरे भिजवून घेतले आहेत. म्हणजे पोहे काय बनवणार नाही, पोह्यानं खूप त्रास होतो ॲसिडिटीचा, त्यामुळे पोहे काय आजकाल बनत नाही. सुशाला किंवा उपवास मी बनवत असते. तिकडं मुरमुरे मी भिजून ताटलीत काढून घेतलेले आहेत. बाकीची पूर्ण तयारी झालेली आहे आणि बघू शकता वातावरण थोडंसं ऊन आलेलं आहे, पण नंतर खूपच बिघडलेलं होतं हे. म्हणजे असं थोडंसं ऊन आलं की असं वाटतं की काहीतरी वाळवण टाकूया. आणि घरी आल्यानंतर मी म्हणते असते की तितकं वाळू घाला, कारण ते वजन वरती नेणं मला जमत नाही. तर नेऊन वाळू घालतात, पण नंतर पाऊस आला किंवा वानेर आली किंवा खूप त्रास होत आहे. लवकर हे येत नाहीत, कामात असतात. फोन लावलं तर यायला एक अर्धा तास तरी लावतात, तोपर्यंत पूर्ण त्याची वाट लागते. ते पण भीती वाटत आहे. तर असं इकडे मी फोडणी तयार केली आणि नंतर मी भिजवलेले मुरमुरे टाकलेले आहेत, परतून घेतलं. तर मस्त असा सुशाला बनवून तयार झालेला आहे. जेव्हाही मी बनवते प्रत्येक वेळी शेअर करते, खूप छान बनतो आणि घरात सगळ्यांचा फेवरेट आहे. मला पण सुशाला खूप आवडतो. तर यांना म्हणलं आता सुशाला खावा गरमागरम, तर म्हणत आहेत नाही तिकडंच सगळं टिफिन भरून दे. म्हणजे आता गॅरेजमध्ये जे कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी पण यांच्यासाठी पण इकडे टिफिन भरत आहे. आणि आता देवपूजा करायची आहे, जी पुढची कामं आहे ते तर आहेत. आणि आजकाल आता वातावरण तर असं झाले, त्यामुळे उन्हाळी कामं होत नाहीत, पण घरात बसल्या जागी आपण वाफीची पापडं किंवा बोटवे वगैरे बनवू शकतो. तर तुमच्याकडे बोटव्याला काय म्हणतात माहिती नाही, आम्ही इकडे बोटवे म्हणतो. जसं आता अशा वातावरणाला हे बोटवेच बनवणं मला ठीक वाटत आहे, किंवा वाफीची पापडं पण छान म्हणतात, म्हणजे उन्हाची गरज वाटत नाही. त्यांना टिफिन भरून दिला. अगोदर मी देवपूजा करून घेतली आणि अगोदर मी आता पोटपूजा करून घेते. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण सुशाला खायला. तसं तर गरम गरम आपल्याला कधीच भेटत नाही, कारण सगळ्यांचं आवरायचं असतं, मग आपल्याला तोपर्यंत ते थंड होतं. तर असो इकडं सुशाला खायला घेतलेलं आहे. खाऊन पिऊन झालं आणि बाकीची सगळी कामं मी आवरली. आता टाईम सांगितलं तर दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. दिनेश पप्पा कार्यक्रमात जात आहेत, त्यासाठी रेडी झालेले आहेत. म्हणजे म्हणत आहे टिफिन वगैरे, म्हणजे माझ्या नावचं देऊ नको, म्हणजे आता हे कार्यक्रमात जाणार, तिकडे जेवण खाणं यांचं होणार आहे. म्हणजे उदगीरला जात आहे तिथे यांच्या मित्राच्या भाचीचं लग्न आहे, तर लग्नाला जात आहेत. तर यांचं सगळं आवरलेलं आहे, ते रेडी झालेले आहेत. तर टिफिनी भरून दिलेला आहे. तर यांचं सगळं आवरून दिलं. आता लागूया आपल्या कामामध्ये. आणि जे गॅरेजमधले कपडे आहेत ना, ते पण पिशवीत भरून घेतलेले आहेत. म्हणत आहेत की लग्न लागल्यानंतर मी आता घराकडे येणार नाही, कारण कपडे चेंज करायला घराकडे येणं होणार नाही यांना, त्यामुळे ते पण तिकडंच घेऊन जात आहेत, म्हणजे तिथल्या तिथं चेंज करून कामं करतील. तर हे सगळं आवरून दिलं. तर मी इकडं चहा बनवून घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणाल तर ही कुठली वेळ चहा घेण्याची, तर वेळ काही नाही आहे, मला फक्त आळस यायला लागलं ना थोडंसं, मी चहा बनवते. अगोदर दुधाचा बनायचा, आता डिकाशन बनवते. तर ही सगळी कामं करता करता आता इव्हनिंगची वेळ झालेली आहे. तर आता मी पूर्ण घरात झाडून मारून घेतली आणि फ्रेश होत आहे अगोदर, आणि देवाला दिवा लावते. आणि मग आज स्वयंपाकाचं तितकं तामझाम नाही आहे, कारण आज रविवार आहे यांचा. आणि तुम्ही विचारत होता ते बाबा कुठे आहेत, दिसत नाही आहेत. तर बाबा गावाकडे गेलेले आहेत, 3-4 दिवस झालं, त्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहेत. आणि मला पण तितकं स्वयंपाकाचं हे नाही, म्हणजे बाबासाठी थोडंसं लवकरच मी स्वयंपाक करायच्या अगोदर. पण आता कसं झालेलं आहे, निवांत जेव्हा टिफिन घ्यायला येतील त्याच वेळेत मी करते. म्हणजे कुठली तरी व्यक्तीला ओढ असली पाहिजे, म्हणजे आता बाबा जेवण करायला येतील म्हणून थोडंसं लवकर मी ओढीनं करायची, आणि त्यानं माझी पण कामं लवकर व्हायची. पण आजकाल थोडंसं रुटीन असं झालेलं आहे की बाबा पण गावाकडे गेलेले आहेत आणि यांचं पण कसं कुठली टायमिंग नसते, मग निवांत करते. त्या नादामध्ये खूप लेट होत आहे मला. म्हणजे व्यक्तीला कुठली तरी ओढ असली पाहिजे, तेव्हाच आपली कामं वेळेत होतात. नाहीतरी आपण असं म्हणल्यानं दिवस घालवतो आपण त्या कामामध्ये, आपली कामच आवरणार नाही दिवसभर, असं होतं. मला बोलत बोलत खूप सारी कामं आवरली, फ्रेश झाले, देवाला दिवा लावला, आणि जे भांडे दुपारी घासलेले होते ते सगळे रॅकला लावले आणि टोपलं रिकामं करून घेतलं. आणि जे गॅरेजमधून रिकामं टिफिन वगैरे आले ते पण काढून मी ठेवत आहे. म्हणजे टोपलं रिकामं झालं मग एक 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 भांडे जमा करून भरून ठेवते त्याला, मग रात्री सगळे भांडे एकत्रच घासायला घेते. तर आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत. आज तितकं स्वयंपाकाचं तामझाम नाही आहे. आज मी उपमा बनवणार आहे सगळ्यांसाठीच, आणि उपमा बनवायला जास्त वेळ लागणार नाही, झटपट बनतो. आणि यांचा रविवारचा उपवास आहे, मग सगळ्यांसाठी मी एकसारखंच बनवत आहे इथं. तर कढई घेतलेली आहे आणि यामध्ये घेतलेला आहे मी रवा भाजून घेऊया अगोदर. आणि तिकडे दूध पण मी गरम करून ठेवलेलं आहे. दूध आणखीन मी काढलेलं विरजू लावलेलं नाही, आता निवांत ही कामाला सुरुवात होते. तर इकडे टमॅटो घेतलेला आहे, हिरवी मिरची, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर सगळं बारीक चिरून घेते. निवांत खाली बसून चिरत आहे. जी असं तर आपण दिवसभर थांबूनच राहतो, स्वयंपाक थांबून, भांडे घासणं थांबून, सगळी कामं थांबून होतात ना, त्यामुळे पाय पण खूप दुखतात.
तर जी कामं निवांत होतात बसून ती कामं मी निवांत करत असते, जसं की भाज्या निवडायचं, चिरायचं, सगळी कामं मी निवांत इळतीवरती चिरून घेतलेला आहे इकडं आणि रवा पण भाजून घेतला. आता याच कढईमध्ये मी घेतलेले आहे 2 चमचे तेल. आता टाकूया अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि शेंगदाणे पण डब्यातले संपलेत. म्हणजे 2 प्रकारचे शेंगदाणे आणले, ते खूप मोठे मोठे आहेत आणि खूप छोटे शेंगदाणे मला खूप आवडतात, तेच टाकलेत मी मूठभर. अगोदर शेंगदाणे छान तळून घेतले, नंतर डाळवं टाकलेले मूठभर, ते पण तळून घेतलं. नंतर कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची टाकलेली आहे, परतून घेऊ आणि टमॅटो टाकून परतून घेऊया. म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन करायचं नाही काही, पण थोडासा कच्चीपणा गेला की नंतर यामध्ये मी हळदी पावडर टाकलेला आहे आणि थोडीशी साखर टाकलेली आहे, म्हणजे चव छान येते. तसं तर मी खूप ठिकाणी बघितलेलं आहे उपम्याला हळद टाकत नाहीत, तसंच व्हाईट कलरचा उपमा बनवतात आणि सोबत चटणी बनवतात दह्याची, खूप छान लागतं तसं. पण मी हळद वगैरे सगळं टाकून इकडे उपमा बनवते, कारण चटणी वगैरे मी यासोबत काही बनवणार नाही आहे. तर सगळं टाकलं, पाणी टाकलेलं चवीपुरतं, मीठ टाकलं आणि झाकून ठेवलेलं आहे. एक उकळी येते तोपर्यंत मी सगळ्या भाज्याचे डबे काढलेले होते, सगळे फ्रीजमध्ये मी लावून घेतलेले आहेत व्यवस्थित. आणि सगळे जे डबे घेतलेले होते, मसाला डबा वगैरे सगळं मी जागेत ठेवून दिले. किचन मी रिकामी करून घेतली, कारण किचनवरती खूप पसारा वाटतो ना, मग संग मी ठेवून देते. तोपर्यंत इकडं पाण्याला उकळी आलेली आहे. आता टाकूया यामध्ये रवा. तर रवा टाकून मी एक सलग चमचा फिरवत आहे. या प्रोसेसमध्ये थोडंसंही सोडलं ना मग गुठळ्या बनतात याच्या, म्हणून एक सलग चमचा फिरवत राहायचं आहे. बघू शकता एकदम मस्त असा उपमा बनून तयार झालेला आहे. झाकून ठेवलेला जे रवा राहिलेला आहे थोडाफार, ते मी डब्यात भरून ठेवते. अगोदरचाही थोडासा रवा यामध्ये भाजलेला होता, तर याचमध्ये मी भाजलेला रवा भरून ठेवलेला आहे. तसं तर जे रवा आणलेला आहे ना, आता थोडासा गरम करून ठेवला ना खराब होत नाही, नाहीतर किडे वगैरे खूप लवकर होतात, तर ते पण मला भरून भाजून ठेवायचं आहे, थोडंसं गरम करून ठेवायचं आहे. तर इकडे हा रवा पण भरून ठेवलेला आहे. भाजलेला उपमा पण एक वेळा मी परतून झाकून ठेवलेले कमी गॅसवरती. आणि इकडे डबे सगळे विक्रमाळ झाले होते, म्हणजे इकडं तिकडे घाईगडबडीत घेतो ना, तर सगळं व्यवस्थित लावून ठेवलं. ही सगळी कामं रात्रीच निवांत होतात, दिवसा तरी होणार नाही, दिवसा वेगळीच घाई असते आपल्याला. आणि इकडे चॉकलेट मी खायला घेतलेले आहेत, म्हणजे आता असंच वेट करण्यापेक्षा काहीतरी खात पीत बसूया. इकडे चॉकलेट म्हणजे यामध्ये ना भरपूर सारे वेगळेच कलर आहेत, हिरवे निळे, पण हे जे ऑरेंज कलरची चॉकलेट आहे ना, त्याचा टेस्ट पण वेगळाच असतो, मला खूप आवडतात. तेच मी शोधून घेतले, ते 1-2च होते त्यामध्ये. खिडकी बंद केलेली आहे आणि एक वेळा उपमा तुम्हाला जवळून दाखवत आहे, बघू शकता. खूप छान उपमा म्हणून तयार झालेला आहे. दिसायलाच इतका छान आहे ना, खाण्यासाठी तितका छान टेस्टी बनलेला आहे, एकदम हॉटेलसारखा. तर उपमा तर बनलेला आहे, तर सगळ्यांचा वेट करायचा आहे, म्हणजे सगळेजण आला तर मग खायला यायचं. तसं तर आपल्याला गरम कधीच भेटत नाही, आणि आज तर सगळ्यांसाठीच थंड होणार आहे. ती मी थोडंसं लवकरच केलं होतं, म्हणजे 9 वाजता केलं. मला वाटलं 9 वाजेपर्यंत येतील, पण खूप लेट केले होते आज येता, म्हणजे 10 वाजलेले होते. तर असो, इकडे निवांत मी चॉकलेट खात बसलेले आहे, TV बघत. आणि आता 10 वाजले आणि आत्ता सगळेजण आलेले आहेत, फ्रेश होत आहेत. तोपर्यंत मी इकडं सगळ्यांना जेवायला वाटते, उपमा वगैरे देते. तर फ्रेश झाले, देवाचे दर्शन घेतात, म्हणजे फ्रेश झाल्यानंतर अगोदर देवाचे दर्शन घेणार, गंध लावणार, मग खाणं पिणं जे आहे ते नंतर होतं. तर उपमा थंड झालेलं आहे, त्यामुळे मी दही घेतलेला आहे, छान असं घट्ट दही. मी सकाळीच विरजू लावलेलं होतं आणि खूप छान विरजलेलं आहे. तर दही घेतलेले, मस्त ताजं फ्रेश पेढे घेतलेले आहेत. तर या मग तुम्ही सगळेजण नाश्ता करायला, पेढे खायला. आता यासोबत या व्हिडिओ इथे सेंड करते. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.